प्रहार संघटनेचे डॅशिंग आमदार बच्चूभाऊ कडू आपल्या सोबत आहे. आपण याची थेट बातचीत करणार आहोत. बच्चूभाऊ, नाराजी दूर झालेली आहे का? कारण तुम्ही नाराज होतात, शरद पवारांची भेट घेतली, मुख्यमंत्री आता ॲक्शन मोडमध्ये आले, तुम्हाला कॉल पण गेलाय. काय नेमकं काय ठरतंय? तर मी नाराज कधीच नसतो आणि मला नाराज करणारा अजून कोणी सध्या अस्तित्वात नाही आहे. लोक नाराज आहे, लोकांमध्ये संभ्रम आहे. नाराजी काय आहे तर तुम्ही दिव्यांगांना 1500 रुपये महिना देता आणि आता आलेल्या एक लाडकी बहिणीला 1500 देतो. दिव्यांगाचा महिना वाढला पाहिजे. विधवा भगिनीला आपण पैसे देत नाही कारण तिला संजय गांधीचे देतो म्हणून. तर अशा पद्धतीचे बदल त्याच्यात होणं अपेक्षित आहे. दुसरं जे एकंदरीत शेतकऱ्याच्या कर्जमाफीचा प्रश्न असेल, शेतीमालाच्या भावाचा प्रश्न असेल, प्रकल्पग्रस्तांचा प्रश्न असेल, शेतमजुरांचा असेल, या सगळ्या संदर्भातलं आमचं एक आंदोलन होतं. आम्हाला सरकारसमोर या प्रश्नावर किती लोक एकत्र येऊ शकतं हे दाखवायचं होतं. नक्कीच. पण मुख्यमंत्र्यांनी काही वेळ दिली तुम्हाला, भेट होणार आहे त्यांची, काय मागणी करणार आहे? 11 वाजता नंतर रात्री भेटणार आहे, तेव्हा सगळं चर्चा होईल. लाडक्या बहिणीला जर पैसे दिले जात असतील तर मग दिव्यांग मंत्रालयाला निधी का दिला जात नाही? हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे. त्यांचा विकास कसा होणार? हा पुऱ्या देशामध्ये आहे. देशाच्या केंद्राच्या बजेटमध्ये 5% निधी हा दिव्यांगासाठी ठेवला पाहिजे. केंद्र एक खडकू सुद्धा दिव्यांगांना देत नाही. म्हणजे संजय गांधी निराधारामध्ये आम्हाला असं वाटतं का केंद्रानं 500-600 रुपये तरी 1000 रुपये तरी दिले पाहिजे, पण केंद्र एक खडकू सुद्धा देत नाही. कायदा काय म्हणतं 2016चा का 5% निधी राज्यानं केंद्रानं खर्च करायला पाहिजे. केंद्रही 5% खर्च करत नाही आणि राज्य पण करत नाही. आणि मग निधीच खर्च करत नसाल तर मग त्या मंत्रालयाला फार उपयोग होणार नाही. नक्कीच. तुम्ही शरद पवारांची भेट घेतली, राजकीय काही चर्चा झाली का? कारण यानंतर चर्चा सुरू झाली की उद्धव ठाकरेंची पण तुम्ही भेट घेणार आहात. नाही, आम्ही या सगळ्या जे काही आमचे 17-18 मुद्दे होते त्या संदर्भात चर्चा झाली. शरद पवार साहेबांनी हे कबूल केलं का आपण भाव देऊ शकत नाही, तर राज्याच्या रोजगार हमी योजनेतून नाही 100% मजुरीचा खर्च देता येईल तर 50% तरी द्यावा. म्हणजे भाव जरी कमी झाले तर त्याचा परिणाम शेतकऱ्यावर पडणार नाही, कारण उत्पादन खर्च कमी करू. आमची नेहमीची मागणी आहे का उत्पादन तुम्हाला नफा देता येत नसेल तर उत्पादन कमी करण्यासाठी तुम्ही खरं तर काम केलं पाहिजे का उत्पादन खर्च कमी कसा होईल. आमच्या मागणीमध्ये ते ताकद आहे. आमचं उत्पादन खर्च कमी होतं, उद्या नुकसान भरपाई काही झाली तर त्याचाही फटका शेतकऱ्याला फार कमी बसतं, कारण मजुरीचे पैसे MRGSमधून कव्हर होतं. तर ही सातत्यानं आम्ही मागणी करतो. यावरही चर्चा झाली. दिव्यांगाबाबतीत त्यांनी अतिशय सकारात्मक बोलले. प्रकल्पग्रस्त असेल, मजूर असेल, या सगळ्या विषयावर. युवकांच्या बाबतीत तुम्ही धोरण आणलं पण बजेटला 10 कोटीच ठेवले, त्यातले 4 कोटी मोदी साहेबाच्या कार्यक्रमातच खर्च झाले. तर हे प्रत्यक्षात युवकांना काय भेटलं? आखरी दिशाहीन युवकांसाठी हे बजेट असलं पाहिजे. त्याला दिशा कसं देता येईल याच्यासाठी काही धोरणं असले पाहिजे का नाही. देशामध्ये आज 40 ते 50% युवकांची संख्या आहे आणि युवकांच्या आत्महत्येचं प्रचंड प्रमाण वाढत चाललेलं आहे. हे सगळे महत्त्वाचे मुद्दे घेऊन, म्हणजे धर्मजातीचे झेंडे लावल्यापेक्षा मुद्द्याचे झेंडे लावून खऱ्या अर्थानं आम्ही हा मोर्चाचं आयोजन केलं होतं आणि त्यानिमित्तानं आम्ही पवार साहेबांना भेटलो. आता मोर्चा संदर्भात आणखी काही घडामोडी घडणार आहेत? आता आम्ही 1 सप्टेंबरला 1 किंवा 2 सप्टेंबरला आमची एक मीटिंग आहे आणि मग कशा पद्धतीनं समोर जायचं ते ठरवू. नक्कीच. मुख्यमंत्री यातून मार्ग काढतील असा विश्वास आहे तुम्हाला? मुद्दे 17-18 मुद्दे आहे, त्याच्यामध्ये काही मार्ग जर मनावर घेतलं तर निघू शकत. तुम्ही भेट घेतली शरद पवार साहेबांची, यानंतर रवी राणांनी टीका केली. ते म्हणाले की महायुतीमधले बच्चूभाऊ कडू हे कट्टप्पा आहेत. मला असं वाटतं त्याच्यावर उत्तर देणं काही फार गरजेचं वाटत नाही. रवी राणाचा अभ्यास फार कमी आहे आणि त्यांचं कार्यक्षेत्र काही फार मोठं नाही आहे. ते पाठिंब्यावर निवडून येतात. आम्ही बघा पाठिंब्याचं निवडून येतोय. ते राष्ट्रवादी काँग्रेसवर 2दा आमदार झाले, आता भाजपच्या पाठिंब्यावर पुन्हा आमदार व्हावं लागेल. तर त्याच्यानं ते मला असं वाटते का त्याचं फार लोड घेण्यात काही अर्थ नाही आहे. पण आता पुन्हा आमदार होतील असं वाटतं, कारण ते आता म्हणतायत की नवनीत राणांचा नंबर लावला तसा माझा नंबर लावू नका, नाही तर मी निवडणूकच लढणार नाही. ते मला माहीत नाही काय कशाबद्दल म्हटलं तर.
लोकसभा निवडणूक हरल्यानंतर आता त्यांनी हे विधान केलंय लाडकी बहीणच्या बाबतीत. हां, माझं काय म्हणतं आहे का, हे पैसे जे सरकार देतं ना, हे पैसे कोणाच्या एकाच्या बजेटमधून होत नाही, कोणी घरचे पैसे खर्च करत नाही, ते आपलेच पैसे आहे. सकाळी उठल्यापासून आपण टॅक्स भरतोय, ब्रश जरी केला ना तरी टॅक्स आपण भरतो. त्या कर रूपातून भेटलेले पैसे ते कसे खर्च करायचे एवढंच फक्त आहे. म्हणजे बजेटमधल्या आलेला पैसा कुठं खर्च करायचा, आलेला पैसा कुठून आला, तो आमदार खासदाराच्या खिशातून आला का, तो जनतेच्या खिशातून आलेला आहे. त्याच्यानं कोणी, मला वाटतं याच्यामुळं ही इतकी चांगली योजना, अशा वक्तव्यामुळं लोकांच्या मनात संभ्रम निर्माण होऊन त्याच्याबद्दल वाईट विचार जात आहे. त्याचे उलट त्याचा परिणाम सरकारवर जास्त वाईट होत आहे. आज अमरावतीमध्ये सभा आहे, रवी राणांना निमंत्रण नाही, कसं पाहताय याकडे? मला माहीत नाही, मलाही माहीत नाही. आम्हाला होतं निमंत्रण. काय वाटतं तुम्हाला? मी थेट विचारतो, तुम्ही म्हणालात नवनीत राणा हारणार, नवनीत राणा हारल्या, रवी राणा जिंकतील का विधानसभेमध्ये? वेळ आहे अजून, पुरा अभ्यास करू द्या. आता सध्या तुम्ही काय बोलणार नाही? मी त्याच्या विरोधात बोलायचंच ठरलं नाही, कारण पहिल्या निवडणुकीत आम्हीच त्याला निवडून माझा फोटो छापून तो मतं मागत होता. मला वाटतं तेव्हा मी प्रचार सभा घेतली होती त्याच्यासाठी एक. आता त्याच्या बोलाची जी पद्धत आहे ती इतक्या खालच्या लेवलवर गेली आहे. त्यानं कार्यकर्त्यांना ठरवलं का तुम्ही उत्तर नाही द्यायचं, आम्ही उत्तर देऊ. नक्कीच. सध्या मुख्यमंत्री पदाबद्दल बरीच चर्चा सुरू आहे देशभरामध्ये, राज्यभरामध्ये निवडणुकीचे वारे वाहत आहेत. प्रत्येक पक्षाला वाटते की आमचा जो नेता आहे, प्रमुख नेता, तो मुख्यमंत्री व्हावा. तसं तुम्हाला पण कधी वाटतं की तुम्ही मुख्यमंत्री व्हायला पाहिजे? वाटायला पाहिजे, असं न वाटायचं काही कारण नाही आहे. सगळ्यांनाच वाटतंय. जो एक आमदार असतो, देवगौडाला कुठं वाटत होतं पंतप्रधान होणार, झाले ते पंतप्रधान. त्याच्यानं वाटणं हा भाग वेगळा अलग आहे आणि होणं अलग आहे. आणि मी त्याच्यावर उत्तरे पण दिलं आहे की आम्हाला मुख्यमंत्री आणि पंतप्रधानाच्या पदापेक्षा सेवकाची पद आम्हाला फार मोठं आहे. आणि एक सेवक म्हणून आम्ही जन्मभर मरेपर्यंत आणि मेल्यानंतर पण आम्ही सेवक म्हणून उरणार आहोत. एक राजकीय पक्ष तुम्हाला विचारायचं आहे, सर्वेचा मागच्या निवडणुकीमध्ये लोकसभेमध्ये बराच फटका बसला होता, भाजपलाही बसला, तो शिंदे यांच्या शिवसेनेलाही बसला. आता पुन्हा सर्वे केले जात आहेत, या सर्वेबद्दल तुमचं मत काय? हे कसं आहे का, समुद्रातला एक लोटा घेतं आणि ते त्याच्याहून समुद्रात पाणी किती आहे अशातला तो प्रकार आहे. अतिशय मूर्खपणा आहे. एक तर भरपूर पैसा भेटतं आणि तुमचे न्यूज चॅनलही त्या सर्वेवर भरपूर चालतात. म्हणजे त्याचा सर्वेचं आकडे तुम्ही मतदान झाल्याबरोबर जे तुम्ही चालवता, तर ते तुमची मोठी प्रॅक्टिस आहे. ते व्यवस्थित हे जागा वाटपा संदर्भातले सर्वे आहेत, आमदारांना जागा द्यायच्या की नाही त्या संदर्भातले सर्वे केले जात आहेत प्रत्येक पक्षाकडून. तो मूर्खपणा आहे. तुम्ही एक सांगा, भावनाताईची तिकीट BJPच्या सर्वेनं म्हटल्यानंतर थांबवली, हेमंत पाटलाची पण तेच केलं, आणि नाशिकच्याही गोरशीचं पण तेच झालं. मग आता भाजपवाल्यांनी सर्वे केला का हे येत नाही निवडून, आणि नवनीत राणाच्या विरोधात सगळेच जण होते, सर्वे चुकीचा होता आणि त्यांना तिकीट दिली भाजपनं. म्हणजे पक्ष शिवसेनेचा, सर्वे करणार भाजप. म्हणजे नावापुरतं पक्ष ठेवणार का तुम्ही शिल्लक? राष्ट्रवादीमध्ये तेच झालंय, भाजपनं सर्वे केला आणि सांगितलं का तुमचे हे 2 आमदार येणार नाही, एवढेच हेच घ्या, हेच मतदारसंघ घ्या. हे चुकीचं आहे ना. त्याचं स्वातंत्र्य त्याला दिलं पाहिजे. अजितदादा त्यांची जनसन्मान यात्रा निघालेली आहे आणि बारामतीमध्ये यंदा धक्कादायक निकाल लागतील असं वारंवार बोललं जाते, कसं पाहताय? कसं आहे, निवडणुकीचं असं आतापासून काय आपण विचार करणं हे फार चुकीचं आहे. आपण 15-20 दिवस, महिनाभर चर्चा करतो आणि शेवटच्या दिवशी लोक हवा बदलून टाकतो, तुम्हाला माहीत आहे. त्याच्यानं आता तो विचार करणं, त्याच्यावर बोलणं मला तर वाटतं फार संयुक्तिक नाही आहे. एक लाडकी बहीण योजना आहे आणि या योजनेबद्दल नेते स्टेजवरच बोलतात की जर ही योजना पुढे न्यायची असेल तर आम्हाला मतदान करा, मतदान केलं नाही तर मग आम्ही कशी काय मदत करणार. रवी राणा ते म्हणाले की 1500 रुपये परत घेऊ, भाऊ म्हणून मी बोलतोय, कसं पाहता याकडे?
काय होतं, शुद्ध भावना पाहिजे. शुद्ध भावना नसली तर मग असे प्रश्न विचारले जातात. ह्या संतांचा महाराष्ट्र आहे आणि मग तुम्ही अशा भावना जर मतदारामध्ये नेत असाल, आम्ही तुम्हाला 1500 खिशातून नाही देत पण सरकारमधूनच देतो, मत आम्हाला द्या, तर हे लोकशाहीचं पतन आहे. आम्ही नेहमी भाषणात म्हणत असतो का आम्ही पेशंट इथं आणला आणि त्याला दुरुस्त केलं, त्याच्यावर आम्ही रक्तदान केलं तर त्यानं आम्हाला मत मारलं पाहिजे असं काही गृहीत नाही आहे. तो त्याचा प्रश्न आहे. राजकारण हा वेगळा विषय आहे, सेवा हा वेगळा विषय आहे. सेवा आणि राजकारण जेव्हा एकत्र होतं तेव्हा त्याचा सत्यानाश होतं. तेच काही लोक करतात का सेवेची वृत्ती तुमची संपली आणि राजकीय वृत्ती वाढली आणि म्हणून तुमच्या तोंडात असे शब्द येतात, तर ते चुकीचंच आहे. आपण घरून तर काही पैसे देत नाही आहे, सरकारच्या तिजोरीतून मतं आम्हाला मार जा म्हणजे याच्यासारखा मूर्खपणा, आणि याच्यावर तर गुन्हेच दाखल व्हायला पाहिजे. खरं तर कोणी असो, तुमच्या सरकारनं जाहीर केलं किंवा आमच्या सरकारनं जाहीर केलं म्हणून आम्ही त्याला असं म्हणायचं का मतं आम्हालाच लागल, नाही तर योजना बंद होईल. तर कोणाचा बाप तर काही गेला नव्हता शेतात काम करायला आणि त्यानं शेतातून काम करून काही पैसे आणले नाही. ह्या ज्या भावना आहे ह्या चुकीच्या आहे. याच्यामुळं लोक मतं देणारे पण देणार नाही. म्हणजे एक प्रकारचा फार्स आहे हा आणि सरकार चुकीच्या पद्धतीने हे सगळं राबवते असं म्हणावं. सरकार म्हटल्यापेक्षा त्याच्यातले काही अति उताळूक उत्साही कार्यकर्ते, त्यांना काय झालं आणि काय करावं, दुसरं काही करता आलं नाही म्हणून आता काय, असं ते प्रकार चालू आहे. त्याचे परिणाम सरकारवर पडतं ना. आता तुम्हाला आम्ही असं म्हटलं जेवण दिलं तुला आणि आता ते 2-3 पोते उचलून टाक, तर तुमच्या मनात काय भावना तयार होईल? रागच येईल ना. हे तर साहजिक आहे, नॅचरल आहे. तर हे साधं समजत नाही याचंच नवल वाटतं. पण याचे विपरीत परिणाम होतील, कारण संजय राऊत वारंवार म्हणतात की या सगळ्या योजना मतांचा एक फार्स आहे आणि हे महाविकास आघाडीचंच सरकार पुढच्या वेळी निवडून येईल. नाही, एका इकडे लाडकी बहीण म्हणायचं आणि दुसऱ्या इकडे दमदाटी द्यायचं का लाडकी बहीण म्हणून 1500 देतो आणि दमदाटी म्हणून मतं द्यावं लागेल, तर याला लाडकी बहिणीची व्याख्या ते बसत नाही. हा जो भाव आहे ना, हा भावच फार चुकीचा आहे. धन्यवाद तुमच्याशी बोलल्याबद्दल. तर आपण पाहतोय बच्चू कडू यांनी सडेतोड सरकारला जाब विचारलेला आहे आणि लाडकी बहीण योजनेसंदर्भातला सरकारचा जो भाव आहे तोच मुळात चुकीचा आहे असं सुद्धा ते म्हणतात. सरकार यावर विचार करणार का पाहणं महत्त्वाचं ठरेल. कॅमेरा पर्सन गणेश राटेसह गिरीश गायकवाड, TV9 मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.